जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे इतिहास पापावे शुद्ध परमात्मा मीच असे. आता बघा, आपण मागच्या पाठात पाहिलं की अनिर्वचनीय सर्पाची उत्पत्ती कशी होते आणि आज पाहायचं आहे अनिर्वचनीय सर्पाचं ज्ञान कसं होतं. अनिर्वचनीय पदार्थाची उत्पत्ती आणि अनिर्वचनीय पदार्थाचं ज्ञान. पदार्थाची उत्पत्ती कशी होते याचं चिंतन करत असताना ज्या वेळेला दोरीवर सर्पाचा भास होतो त्यावेळेला घडतं काय, पाहणारा जो असतो त्याच्या अंतःकरणाची वृत्ती ज्या वेळेला नेत्रातून बाहेर निघते त्यावेळेला त्या वृत्तीला त्या रज्जूपर्यंत जाऊन त्या रज्जूचं ज्ञान होण्यासाठी जेवढा प्रकाश लागत असतो तेवढा प्रकाश नसतो. एकदम गडद अंधकारही नसतो आणि एकदम स्पष्ट प्रकाशही नसतो. गडद अंधकार असता तर वृत्ती तिथपर्यंत गेलीच नसती, रज्जूपर्यंतच गेली नसती, नुसता तिला अंधारा दिसला असता. पण एवढा गडद अंधकार नसतो, थोडासा काय असतो, प्रकाश असतो. आणि म्हणून त्या प्रकाशाच्या साह्याने कशी तरी वृत्ती ते रज्जू देशापर्यंत जाते. रज्जू देशापर्यंत वृत्ती गेल्याच्या नंतर आता बघा, वृत्तीचं काम काय असतं, त्या पदार्थावर असणारं जे अज्ञानाचं आवरण, त्या अज्ञानाचं आवरण नष्ट करणं हे वृत्तीचं काम असतं. मग आता वृत्तीचं काम काय आहे, त्या रज्जूवरचं आवरण नष्ट. रज्जूवरचं म्हणजे रज्जू ज्या देशामध्ये आहे त्या देशामध्ये असणारं जे चैतन्य आहे त्या चैतन्याचे आश्रित ते काय असतं, अज्ञान असतं. त्या चैतन्याला म्हणतात रज्जू उपहित चैतन्य. आणि रज्जू उपहित चैतन्याच्या आश्रित असणारं जे अज्ञान, त्या अज्ञानाला घालवणं, त्या अज्ञानाचं आवरण नष्ट करणं हे वृत्तीचं काम असतं. परंतु वृत्ती तिथं जाऊनही त्या रज्जूपर्यंत गेली तरी त्या वृत्तीला त्या रज्जूचं ज्ञान होत नाही. का? कारण त्या वृत्तीला जसा प्रकाश साह्य लागत होता, जशा प्रकाशाचं साह्य होतं तसा पुरेसा प्रकाश तिला सहाय्यक नसतो. आणि पुरेशा प्रकाशाचं साह्य त्या वृत्तीला नसल्यामुळं ती वृत्ती ते अज्ञानाचं आवरण नष्ट करू शकत नाही. ते अज्ञानाचं आवरण तसंच कायम राहतं, त्या वृत्तीला ज्ञान होत नाही. म्हणजे विशेष रूपाचं ज्ञान होत नाही. पण वृत्ती तिथपर्यंत गेलेली असते, त्याच्या आकाराची झालेली असते, त्यामुळं फक्त सामान्य ज्ञान होतं. हे काहीतरी इथं आहे असं सामान्य ज्ञान म्हणजे इदम रूपानं ज्ञान होतं, हे काहीतरी आहे असं ज्ञान होतं. परंतु विशेष रूपाचं ज्ञान होत नाही. विशेष रूपाचं अज्ञान कायम राहतं आणि त्या अज्ञानाला आश्रय रज्जू नसते, रज्जू उपहित चैतन्य आश्रय असतं. कारण रज्जू जड आहे, जड असणारी रज्जू त्या अज्ञानाला आश्रय कसं काय असू शकेल, असू शकत नाही. म्हणून त्या अज्ञानाला आश्रय कोण असतं, रज्जू उपहित चैतन्य आश्रय असतं. आणि त्या रज्जू उपहित चैतन्याच्या ठिकाणी असणारं जे अज्ञान, त्या अज्ञानामध्ये क्षोभ निर्माण होतो आणि अज्ञानामध्ये क्षोभ निर्माण होऊन म्हणजे परिणाम, ते अज्ञान परिणामाला प्राप्त होतं आणि सर्परूपाने ते परिणामाला प्राप्त होतं. अज्ञानात क्षोभ निर्माण होतो म्हणजे विकार निर्माण होतो. अज्ञानच सर्परूपानं परिणामाला प्राप्त होतं, सर्प निर्माण होतो. आणि तो निर्माण झालेला सर्प तो सतही नसतो आणि असतही नसतो. सत का नाही, दोरीचं ज्ञान झालं की त्याचा बाध होतो म्हणून तो सत नाही. मग असत म्हणा की असं जर कोणी म्हणेल तर त्याला असतही म्हणता येत नाही. का? असत वस्तूची प्रतीती येत नसते. वंद्यापुत्र असत आहे का नाही? मग असत असणाऱ्या वंद्यापुत्राची कधी प्रतीती आली का? कुणाला कुठंतरी आलीच नाही. म्हणून असत पदार्थाची प्रतीती येत नसते, सर्पाची तर प्रतीती येते, म्हणून त्याला असत म्हणता येत नाही. म्हणून त्याला सताहून वेगळं म्हणावं लागतं आणि असताहूनही वेगळं म्हणावं लागतं. आणि त्या सताहून विलक्षण असणाऱ्या पदार्थाला वेदांत मतामध्ये अनिर्वचनीय अशा प्रकारचं म्हणतात. आणि अशा प्रकारे तो रज्जू उपहित चैतन्य आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा परिणाम झालेला सर्प हा अनिर्वचनीय अशा प्रकारचा असतो, मिथ्या असतो. अशी ही अनिर्वचनीय पदार्थाच्या उत्पत्तीची काय आहे, पद्धत आहे, रीती आहे. कळलं का? नाही कळलं? पदार्थ उत्पन्न कसा होतो हे आता कळलं. आता त्या उत्पन्न झालेल्या सर्पाचं दोरीच्या अज्ञानामुळं
उत्पन्न झालेला जो सर्प म्हणजे तो रज्जुपै चैतन्याच्या आश्रित रज्जुपै चैतन्याच्या आश्रित असणारं जे अज्ञान, त्या अज्ञानाचा परिणाम असलेला जो सर्प, त्याचं ज्ञान होतं ते कसं होतं, अनिर्वचनीय सर्पाचं ज्ञान कसं होतं हे सांगत असताना आता ग्रंथकार म्हणतात, इकडे बघा, ऐका, नीट लक्षात घ्या. रज्जू उपही चैतन्य, त्या चैतन्याच्या आश्रित असणारं जे अज्ञान, त्या अज्ञानाचा परिणाम काय झाला? सर्पाकार झाला, साप निर्माण झाला. लक्षामध्ये. आता ज्ञानाचं कसं होतं बघा. आपलं अंतःकरण असतं का नाही? आपलं अंतःकरण, मग अंतःकरण जेवढ्या देशात असतं तेवढ्या देशामध्ये असणारं जे चैतन्य, त्याला तुम्ही काय म्हणता? याचे पाठीमागं अनेक वेळा होऊन गेले. त्याला काय नाव आहे? साक्षी नाव आहे त्याला. काय नाव आहे त्याला? साक्षी. त्याला अजून एक नाव आहे कुटस्थ. त्यालाच आत्मा म्हणतात, त्यालाच प्रत्येक म्हणतात. अशी त्याला वेगवेगळी काय आहेत? नाव आहेत. त्याला साक्षी चैतन्य म्हणतात. त्याला कोणतं चैतन्य? साक्षी चैतन्य. म्हणजे काय? जेवढ्या देशामध्ये अंतःकरण असतं तेवढ्या देशामध्ये असणारं जे चैतन्य, त्या चैतन्याला काय म्हणतात? साक्षी चैतन्य म्हणतात. म्हणजे अंतःकरण उपहित चैतन्याला साक्षी चैतन्य ही संज्ञा आहे. काय? अंतःकरण उपहित. अंतःकरण उपहित म्हणजे अंतःकरण जेवढ्या देशात असतं तेवढ्या देशात असणारं चैतन्य म्हणजे साक्षी चैतन्य. कळलं का? बरोबर आहे. मग त्या चैतन्याच्या आश्रित जे अज्ञान आहे, कोणत्या चैतन्याच्या आश्रित? साक्षी चैतन्याच्या आश्रित असणारं जे अज्ञान, त्या अज्ञानाचा सर्पाच्या ज्ञानाच्या रूपानं विकार होतो, परिणामाला ते प्राप्त होतं. त्या अज्ञानामध्ये, कुठल्या अज्ञानामध्ये? साक्षी चैतन्याच्या आश्रित जे अज्ञान आहे त्या अज्ञानामध्ये क्षोभ निर्माण होतो आणि त्या अज्ञानात क्षोभ निर्माण होऊन म्हणजे विकार निर्माण होऊन ते अज्ञान सर्पाच्या ज्ञानरूपाने परिणामाला प्राप्त होतं. म्हणजे ते अज्ञानात क्षोभ होतून सर्पाचं ज्ञान उत्पन्न होतं. नाही लक्षात आलं का? लक्षात आलं का नाही? काय म्हणतो मी ते? नाही कळलं नाही का? सर्प कसा उत्पन्न झाला कळलं का? इकडे बघा, सर्प कसा उत्पन्न झाला? वृत्ती तिथपर्यंत गेली, रज्जूपर्यंत वृत्ती गेल्यानंतर त्या रज्जूपहित चैतन्य आश्रित असणारं जे अज्ञान, त्या अज्ञानाने निर्माण केलेलं आवरण, अज्ञानाचं आवरण वृत्तीनं नष्ट केलं का? केलं नाही. नष्ट करता आलं नाही. कारण त्या वृत्तीला ते अज्ञान घालवण्यासाठी जेवढ्या प्रकाशाची साह्य आवश्यक होतं तेवढं साह्य प्राप्त झालं नाही. त्यामुळं वृत्ती अज्ञान घालवू शकली नाही आणि ते अज्ञान तसंच राहिलं. इथपर्यंत कळलं का? कळलं. आणि त्या अज्ञानामध्ये काय झाला? क्षोभ निर्माण झाला. आणि अज्ञानात क्षोभ निर्माण होऊन त्या अज्ञानापासून काय निर्माण झाला? सर्प निर्माण झाला. हे कळलं का? कळलं का? मग ज्या काळात, ज्या क्षणाला त्या रज्जूपहित चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अज्ञानामध्ये क्षोभ निर्माण होऊन सर्प निर्माण होतो, म्हणजे ते अज्ञान सर्पाच्या रूपानं परिणामाला प्राप्त होतं, त्याच वेळेला हे बाहेर घडतं. हे कुठं घडतं? सर्प कुठं उत्पन्न होतो? बाहेर. त्याच वेळेला आत काय घडतं बघा. त्याच वेळेला आत अंतःकरण आहे ना. अंतःकरण कुठं आहे? आत आहे. आत असणारं जे अंतःकरण, त्या अंतःकरणाच्या देशात राहणारं जेवढं चैतन्य, म्हणजे अंतःकरण जेवढ्या देशात असतं तेवढ्यात असणारं चैतन्य, त्याला अंतःकरण उपहित चैतन्य म्हणतात. आणि त्या अंतःकरण उपहित चैतन्याला काय संज्ञा आहे? साक्षी चैतन्य संज्ञा आहे. मग साक्षी चैतन्याच्या आश्रित अज्ञान असतं. जसं रज्जू उपहित चैतन्याच्या आश्रित अज्ञान आहे का नाही, तसं साक्षी अज्ञान हे चैतन्याच्या आश्रित असतंच. मग साक्षी चैतन्याच्या आश्रित असणारं जे अज्ञान आहे त्या अज्ञानामध्ये ही क्षोभ निर्माण होतो. कोणत्या वेळेला? ज्या वेळेला रज्जूपय चैतन्य आश्रित असणारं जे अज्ञान, त्या अज्ञानामध्ये क्षोभ निर्माण होतो आणि सर्प निर्माण होतो. सर्पाकार परिणाम होतो त्या अज्ञानाचा. साक्षी आपलं रज्जूपय चैतन्य आश्रित अज्ञानाचा परिणाम काय होतो? सर्प होतो. मग तसं त्याच वेळेला आत असणारं अंतःकरण
त्या अंतःकरण उपहित असणारं चैतन्य म्हणजे साक्षी चैतन्य, त्या साक्षी चैतन्याच्या आश्रित असणारं जे अज्ञान म्हणजे साक्षी चैतन्य आश्रित अज्ञान म्हणा त्याला, मग त्या अज्ञानामध्ये क्षोभ होतो आणि क्षोभ निर्माण होऊन ते अज्ञान सर्पाच्या ज्ञानरूपाने परिणामाला प्राप्त होतं आणि हा साप आहे असं ज्ञान होतं. म्हणजे ज्या वेळेला बाहेर रज्जूपै चैतन्याच्या आश्रित असणारं जे अज्ञान त्या अज्ञानापासून सर्प निर्माण झाला, त्याच क्षणाला म्हणजे त्याच वेळी म्हणजे युगपत आत जे साक्षी चैतन्य आहे, त्या साक्षी चैतन्य आश्रित जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा परिणाम सर्पाच्या ज्ञानरूपाने होतो. म्हणजे त्या अज्ञानामध्ये क्षोभ निर्माण होऊन त्याचं ज्ञान निर्माण होतं. कळलं का? म्हणजे ते अज्ञान साक्षी चैतन्य आश्रित असणारं अज्ञान सर्प ज्ञान या रूपाने परिणामाला प्राप्त होतं. रज्जूपै चैतन्य आश्रित अज्ञान सर्प होतं आणि साक्षी चैतन्य आश्रित असणारं अज्ञान सर्पज्ञान होतं. आणि हे दोन्ही सर्पज्ञान आणि सर्प हे दोन्ही युगपत उत्पन्न होतात, बरोबर उत्पन्न होतात. आणि दोरीचं ज्ञान झालं की बरोबरच हे काय होतात, नष्ट होतात. सर्प बी नष्ट होतो म्हणजे सर्पाचीही निवृत्ती होते आणि सर्पज्ञानाची सुद्धा काय होते, निवृत्ती होते. कळलं का? आता नाही कळलं? कळलं का काय म्हणलं मी ते? नाही कळलं? हां, काय कळलं? जसं बाहेर रज्जू उपहित चैतन्याश्रित अज्ञानाचा परिणाम सर्प होतो, तसं आत अंतःकरण उपहित जे चैतन्य आहे म्हणजे साक्षी चैतन्य आहे त्याच्या आश्रित असणारं जे अज्ञान त्याचा परिणाम काय होतो, सर्पज्ञान होतं. एवढंच. कळलं का? हे दोन सर्प आणि सर्पज्ञान दोन्हीही अनिर्वचनीयच. बघा आता, जसं सर्प उत्पन्न झाला की नाही अज्ञानापासून, तो सर्प कसा आहे, कसा आहे, अनिर्वचनीयच आहे की नाही? अनिर्वचनीय, सत नाही आणि असत नाही, सतसत विलक्षण. तसं हे ज्ञानसुद्धा आहे ना, सत नाही आणि असत नाही. का बरं? दोरीचं ज्ञान झालं की जसं सर्पाची निवृत्ती होते तशी सर्पज्ञान राहतं का? सर्पज्ञानाची बी निवृत्ती होती. म्हणून त्याला सत म्हणता येत नाही त्या सर्पज्ञानाला. म्हणून त्या सर्पज्ञानाला काय म्हणता येत नाही, सत म्हणता येत नाही. बरं, मग त्या सर्पज्ञानाला असत म्हणा की नाही? नाही, त्या ज्ञानाची प्रतीती यायला लागली ना. काय हां, प्रतीती येते का नाही सर्पाची? सर्पाची प्रतीती येते आणि सर्पज्ञानाची पण प्रतीती येते. म्हणून त्याला असत म्हणता येत नाही. त्याला काय म्हणता येत नाही, असत म्हणता येत नाही. म्हणून सतासतन विलक्षण ते सर्पज्ञान सुद्धा. जसं सर्प सतासतन विलक्षण अनिर्वचनीय, तसा सर्पज्ञानसुद्धा कसं आहे, सतासतन विलक्षण अनिर्वचनीय. सर्पज्ञान आणि किंवा सर्प आणि सर्पज्ञान हे दोन्हीही अविद्येपासून उत्पन्न होतात आणि ते सतासतन विलक्षण असतात, अनिर्वचनीय असतात. आणि दोघांचीही निवृत्ती दोरीच्या ज्ञानानं होते. सर्पाची निवृत्ती आणि सर्पज्ञानाची निवृत्ती कशानं होते, दोरीच्या ज्ञानानं होते. एवढं कळलं का आता? का नाही कळलं? हे कळलं. आता त्याच्यात थोडासा फरक आहे, थोडासा बारकावा सांगतो तुम्हाला अजून मी. हां, का घ्यायचं इथलं वाचून एवढं अगोदर? बघा, एवढं घेऊ वाचून अगोदर. बघा, 11वी हेडिंग, अनिर्वचनीय सर्पज्ञानाच्या उत्पत्तीचा प्रकार. कळलं का? सर्पाच्या उत्पत्तीचा प्रकार नाही, सर्पाचं ज्ञान. सर्प वेगळा आणि सर्पाचं ज्ञान वेगळं. सर्प दोरीवर उत्पन्न झालेला असतो, ती वस्तू निर्माण झालेली असते. आणि आपल्याला हा सर्प आहे असं ज्ञान होतं. ते ज्ञान आत असते, ज्ञान बाहेर नसते. ज्ञान कुठं असते? म्हणून आत ज्ञान कसं काय उत्पन्न होतं, तर ते आत असणारं चैतन्य, त्या आतल्या चैतन्याच्या आश्रित असणारं अज्ञान, त्या अज्ञानापासून ज्ञान उत्पन्न होते. ते आत होते उत्पन्न. कुठं उत्पन्न होते ज्ञान? हां, बघा, त्या ज्ञानाच्या उत्पत्तीचा प्रकार चालला आहे. जसा रज्जूपहित चैतन्याश्रित अविद्येचा परिणाम सर्प आहे, तसा अंतःकरण उपहित चैतन्याश्रित अविद्येचा परिणाम काय आहे, सर्पज्ञान आहे. अंतःकरण उपहित चैतन्य म्हणजे साक्षी चैतन्य. अंतःकरण उपहित चैतन्य म्हणजे काय?
त्याला साक्षी चैतन्य म्हणतात. त्या साक्षी चैतन्य आश्रित अविद्येचा परिणाम सर्पज्ञान आहे. म्हणून त्या ज्ञानाला साक्षीचं ज्ञान असं म्हणतात. बघा, म्हणून साक्षी चैतन्याच्या आश्रित असणारं जे ज्ञान असतं त्या ज्ञानाला काय म्हणतात? साक्षीचं ज्ञान म्हणतात. किंवा साक्षी आश्रित असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? साक्षी आश्रित असं म्हणतात. कारण जसं रज्जू ज्ञानानं सर्पाचा बाध होतो, ऐका, रज्जूचं ज्ञानाने सर्पाचा काय होतो? बाध होतो. तसं सर्पज्ञानाचा सुद्धा काय होतो? बाध होतो. म्हणून ऐका, म्हणून जे बाधित ज्ञान होत असतं ते साक्षीचं असतं आणि जे बाधित होत नाही ते साक्षीचं नसतं, ते कोणाचं असतं? अंतःकरणाचं असतं. म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या जे ज्ञान सत्य असतं ते अंतःकरणाचं असतं आणि जे ज्ञान बाधित होत असतं, मिथ्या असतं, ते कोणाचं असतं? साक्षीचं असतं. एवढं ध्यानात ठेवायचं. ते दिलं या व्याख्या दिल्या त्या खाली. व्यवहारात जे ज्ञान कधीही बाधित होत नाही म्हणजे मिथ्या ठरत नाही त्यास अंतःकरणाचं ज्ञान म्हणावं आणि व्यवहारात जे ज्ञान मिथ्या ठरतं त्याला अंतःकरणाचं ज्ञान न म्हणता ते अंतःकरण उपहित साक्षी चैतन्य आश्रित म्हणावं. कळलं का? म्हणजे थोडक्यात खोटं ज्ञान जे असतं ना ते साक्षीचं असतं आणि जे खरं ज्ञान असतं ते यथार्थ ज्ञान असतं ते कोणाचं असतं? अंतःकरणाचं असतं. एवढं ध्यानात ठेवायचं व्यवस्थित. हे पाठ करून घ्यायचे व्याख्या. कळलं का? महत्त्वाचा मुद्दा काय आहे बघा. आज जे सर्पाचं ज्ञान झालं, दोरीवर सर्प भासला, त्या सर्पाचं तिथं दोरीवर म्हणजे दोरी म्हणजे रज्जू उपहित चैतन्याश्रित अविद्येपासून निर्माण झालेला साप, त्या सापाचं जे ज्ञान आत व्हायला लागलं ते ज्ञान ते कसं आहे? ते सुद्धा अविद्येचाच परिणाम आहे का नाही? ते सुद्धा मिथ्याचं आहे का नाही? खोटंच आहे का नाही ते ज्ञानसुद्धा? का खरं आहे? जसा साप खोटा तसं ते ज्ञानसुद्धा कसं आहे? खोटंच आहे. म्हणून खोटं ज्ञान हे साक्षीचं असतं. कोणाचं असतं? साक्षीचं. ध्यानात ठेवायचं. असं ज्ञानाचं सत्यत्व आणि मिथ्यात्व लवकर लक्षात येण्याकरता पारिभाषिक शब्दशास्त्रकारांनी ठरविलेले आहेत. असो, याप्रमाणे सर्पाचं ज्ञानही साक्षाश्रित अविद्येचं कार्य सतासत विलक्षण अनिर्वचनीय आहे. जरी सर्प आणि त्याचं ज्ञान हे दोन्ही अविद्येची कार्य आहेत तरी त्यात थोडा फरक आहे. तो असा इकडं बघा. आता इकडं बघा, दोरीवर म्हणजे रज्जूच्या देशामध्ये असणारं चैतन्य म्हणजेच रज्जू उपहित चैतन्य, त्याच्या आश्रित असणारं अज्ञान आणि त्या अज्ञानापासून निर्माण झालेला सर्प, तो जसा सतासत विलक्षण आणि वचनीय मिथ्या आहे लक्षामध्ये, आणि त्याच सर्पाला विषय करणारं ज्ञान ते मात्र आत आहे. आणि ते ज्ञान कसं काय उत्पन्न होतं? तर आत असणारं जे साक्षी चैतन्य, त्या साक्षी चैतन्याच्या आश्रित असणारी जी अविद्या, त्या अविद्येपासून त्या सर्पज्ञानाची उत्पत्ती होते. म्हणजे ती अविद्या, साक्षी चैतन्य आश्रित असणारी अविद्या सर्पज्ञान रूपानं परिणामाला प्राप्त होते. आणि ते सर्पज्ञानसुद्धा सर्प जसा सतासत विलक्षण अनिर्वचनीय आहे, मिथ्या उत्पन्न होतो, तसं ते ज्ञानसुद्धा सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्याच उत्पन्न झालेलं असतं. आलं लक्षामध्ये? समजतंय का? आणि दोरीचं ज्ञान झालं जशी सर्पाची निवृत्ती होते तसं आत निर्माण झालेलं सर्पज्ञान त्या ज्ञानाची सुद्धा काय होते? निवृत्ती होते. कळलं का? इथपर्यंत कळलं का? आता फरक आहे इकडं बघा, हे लक्षात घ्या. सर्पाची उत्पत्ती कशापासून झाली? कोण सांगतंय? अज्ञानापासून. पण कोणत्या अज्ञानापासून? रज्जू उपहित चैतन्याश्रित अज्ञान, त्या अज्ञानापासून. कळलं? आणि सर्पज्ञानाची उत्पत्ती कशापासून झाली? ती पण अज्ञानापासूनच. पण कोणत्या अज्ञानापासून? साक्षी चैतन्याश्रित असणारी जी अविद्या, त्या अविद्येपासून. कळलं का? म्हणजे सर्पाचंही उपादान कारण अज्ञानच आहे. कळलं का? सर्पाचंही उपादान कारण कोण आहे? अज्ञानच आहे. आणि सर्पज्ञानाचं सुद्धा उपादान कारण कोण आहे? अज्ञानच आहे. पण सर्पाचं उपादान कारण जे आहे ते रज्जूपहित चैतन्याश्रित आहे आणि सर्पज्ञानाचं जे उपादान कारण आहे ते कुठं आहे? साक्षी चैतन्याच्या आश्रित आहे. एवढं कळलं का? ते अज्ञान वेगळं वेगळं आहे. समजतंय का? आणि दोघांचं कारण अज्ञान जरी असलं, अज्ञानापासूनच सर्पज्ञान जरी झालेलं असलं तरी अजून त्यात बारकावा आहे. काय बारकावा सांगू तुम्हाला? अज्ञान म्हटलं की त्या अज्ञानात 3 गुण असतात.
सत्व, रज आणि तम. किती गुण असतात? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे अविद्येत असतातच. अविद्या माया एकच ना सगळं. अविद्येत हे 3 गुण असतातच. मग सर्प जो उत्पन्न झाला, ऐका, सर्पाची जी उत्पत्ती झाली, सर्प जड आहे का नाही? सर्प कसा आहे? जड आहे. जड तमोगुण असतो. जड कोणता गुण असतो? तमोगुण असतो. म्हणून अविद्येमध्ये असणाऱ्या तमोगुणापासून सर्पाची उत्पत्ती झाली. कोणत्या अविद्येपासून? बघा, रज्जू उपही चैतन्य. रज्जू उपही चैतन्य कळलं का? त्या चैतन्याच्या आश्रित जी अविद्या म्हणजे अज्ञान, त्या अज्ञानामध्ये 3 गुण आहेत. सत्वगुण आहे, रजोगुण आहे आणि तमोगुण आहे. त्या 3 गुणापैकी, अविद्येमध्ये असणाऱ्या 3 गुणापैकी जो तमोगुण, त्या तमोगुणापासून सर्पोत्पत्ती होते. अविद्येमध्ये असणाऱ्या म्हणजे अज्ञानामध्ये असणाऱ्या तमोगुणाचा परिणाम सर्प होतो. कळलं का? ज्ञान तमोगुणाचा परिणाम नाही, सत्वगुणाचा परिणाम आहे. सत्वगुणापासून ज्ञान होत असतं. सत्वात संजायते ज्ञानम. मग त्या अविद्येतल्या तमोगुणाचा परिणाम जसा सर्प झाला का नाही, रज्जूपै चैतन्य आश्रित अज्ञान आणि ते अज्ञानगत असणारं जे तमोगुण, त्या तमोगुणाचा परिणाम सर्प होतो. तसं अंतःकरणोपहित चैतन्य जे साक्षी चैतन्य, त्या साक्षी चैतन्य आश्रित असणारी जी अविद्या म्हणजे अज्ञान, त्या अज्ञानात पण 3 गुण आहेतच का नाही? आतल्या अज्ञानात सुद्धा 3 गुण आहेतच. पण त्या अज्ञानात असणारा जो कोणता गुण? सत्वगुण. त्या सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान होतं. म्हणजे सत्वगुणापासून सर्पज्ञानाची उत्पत्ती होते. अविद्येपासूनच झालेली असली तरी अविद्येच्या सत्वगुणापासून सर्पज्ञान आहे. आणि साप अविद्येपासूनच झालेला असला तर अविद्येतल्या तमोगुणाचा परिणाम सर्प आहे. अविद्येतल्या तमोगुणाचं कार्य सर्प आहे आणि अविद्येतल्या सत्वगुणाचं कार्य काय? सर्पज्ञान आहे. कसं का असं ना, पण अनिर्वचनीयच आहे. ज्ञान बी अनिर्वचनीयच आहे आणि सर्प बी अनिर्वचनीयच आहे. कळलं का? बघा आता पुढं बघा. रज्जू उपहित चैतन्याश्रित अविद्येतील तमोगुणाचा परिणाम काय? सर्प. कळलं का? ओळीचा अर्थ कळतंय का? रज्जू उपहित जे चैतन्य, त्या चैतन्याच्या आश्रित जी अविद्या, त्या अविद्येतील तमोगुणाचा परिणाम काय आहे? सर्प आहे. आणि अंतःकरण उपहित चैतन्याश्रित जी अविद्या, त्या अविद्येतील सत्वगुणाचा परिणाम काय आहे? सर्पज्ञान आहे. तमोगुण जड आहे म्हणून त्याचं कार्य सर्पसुद्धा कसं आहे? जडच आहे. आणि सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होत असतं म्हणून साक्षी चैतन्य आश्रित अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम काय आहे? सर्पज्ञान आहे असं सांगितलं. आणि ज्या क्षणी ऐका मंद अंधकारादी दोषानं रज्जू चैतन्य आश्रित अविद्येचा परिणाम सर्पाकार होतो. लक्षात आलं का? ज्या क्षणाला रज्जूपै चैतन्य आश्रित अविद्येचा परिणाम सर्प होतो किंवा सर्पाकार परिणाम होतो, त्याच क्षणी साक्षी चैतन्य आश्रित अविद्येचा ज्ञानाकार परिणाम होतो. म्हणजे काय व्हायला लागलं? त्याच क्षणाला व्हायला लागलं ज्ञान उत्पन्न, त्याच क्षणाला सर्प उत्पन्न व्हायला लागलं. दोघांची उत्पत्ती एका क्षणात व्हायला लागली, म्हणजेच युगपत उत्पत्ती व्हायला लागली. कळलं का? म्हणजे सर्प विषय आहे ना. सर्प काय आहे? विषय आहे. आणि त्याचं ज्ञान ही दोन्ही युगपत म्हणजे अगदी बरोबर उत्पन्न होतात. कशी उत्पन्न होतात? बरोबर. आणि जशी बरोबर उत्पन्न होतात तसंच रज्जूचं ज्ञान झालं, सर्प बी निवृत्त होतो आणि सर्पज्ञान पण निवृत्त होतो. आणि ते काही एकामागे एक नाही, बरोबरच युगपतच ती निवृत्त होऊन जातात. कळलं का? जशी बरोबर उत्पन्न होतात तशीच रजवादी अधिष्ठानाच्या ज्ञानानं, रज्जूच्या ज्ञानानं सर्प आणि त्याचं ज्ञान ही युगपत लीन होतात, निवृत्त होतात. कळलं का? या रीतीनं सर्पादी भ्रमाच्या ठिकाणी शरीराहून बाहेर असणारी रजवादी चैतन्य आश्रित अविद्या ही सर्पाधिकाला उपादान कारण आहे. इकडे बघा आता, सर्पाधिकाचा भ्रम होतो का नाही? मग त्या ठिकाणी शरीराच्या बाहेर असणारी अविद्या कोणती? रज्जू चैतन्याच्या आश्रित असणारी अविद्या ही सर्पाला काय आहे? उपादान कारण आहे. आणि आंतर साक्षी चैतन्याच्या आश्रित असणारी अविद्या
ही सर्पज्ञानाला काय आहे? उपादान कारण आहे. उपादान कारण म्हणजे ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्य राहत नाही त्याला काय म्हणत असतात? उपादान कारण म्हणत असतात. माहिती नाही मागं झाले ना. उपादान कारणाचा कार्यात प्रवेश असतो. समजा आता गाडगं जर करायचं असलं तर त्याला त्याची कारण सामग्री लागते. त्याला माती लागते, त्याला कुंभार लागतो, त्याला चाक लागतं, त्याला बरं दंड लागतो, अशी सगळी सामग्री आहे की नाही त्याची. पण त्याच्यातले सगळे उपादान कारण आहेत का? नाही. का? उपादान कारण सगळे का नाहीत? उपादान कारण कशाला म्हणतात? ज्याचा त्या कार्यात प्रवेश असतो. कार्य काय? घट. समजा गाडगं निर्माण केलं, मग त्याचं कारण कोण? कुंभार आहेच कारण. उपादान कारण आहे का कुंभार? कुंभार गाडग्यात घुसला काय? ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असतो. कुंभार कारण आहे, चाक पण कारण आहे. चाकावर माती ठेवूनच ते मातीचा गोळा ठेवूनच घट करायचा असतो. दंड पण लागतो त्याला ठोकायला, कुंभार पण लागतो करायला, माती पण लागते त्यासाठी. मग ही सगळी कारण सामग्री असली तरी उपादान कारण कोण आहे? मातीच आहे. का? कारण त्या घटात कुंभाराचा प्रवेश नाही. का कुंभाराचा हात गेला, का डोसकं गेलं, का नाक गेलं, का पाय गेलं, त्यात काय गेलं? गाडग्यात काय आलं त्याचं कुंभाराचं? काहीच, फक्त ती कारण आहे. त्याच्यात प्रवेश नाही त्याचा. चाकाचा प्रवेश गाडग्यात नाही, कुंभाराचा प्रवेश त्याच्यात नाही, पण मातीचा प्रवेश आहे का नाही? अरे गाडगं तयार झालं, कुंभार दुसरीकडे निघून गेला, का मेला तरी गाडगं नष्ट होणार आहे का? गाडगं जाळून टाकलं म्हणजे आपलं काय चाक जाळून टाकलं पुन्हा तरी काही ते निर्माण झालं गाडगं नष्ट होणार आहे का? होणार नाही. पण त्यातली माती काढून टाकली, गाडगं राहीन का? राहत नाही. म्हणजे काय? ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असतो आणि ते कारण काढलं की ते कार्य टिकतच नाही, असं जे कारण असतं त्या कारणाला उपादान कारण म्हणत असतात. उपादान कारणाशिवाय कार्य राहतच नसतं. समजा भाकर तयार केली, भाकर माहिती ना तुम्हाला? भाकर तयार केली. आता भाकरीचं कारण त्याला पीठ लागतं, त्याला अग्नी लागतो, त्याला तवा लागतो, त्याला उलटणं लागतं, त्याला पाणी लागतं, हे सगळं लागतं का नाही? आणि मग त्याला भाजावं लागतं. भाजलेलं भाकर तयार झाली, मग आता तो करणारा बी लागतो ना स्वयंपाकी. पण मग त्या भाकरीत कोण कोण आले? तवा बी आलाय आहे ना, तवा आला ना भाकरीत, उलटणं आलंय आहे का नाही, आणि भाकरी करण्याचा पाय गेलाय त्याच्यात. असं आहे का? नाही, काय नाही. तवा त्या भाकरीत येत नाही, स्वयंपाक करण्याचा काय कोणता एखादा अवयव त्या भाकरीत येत नाही का? येतो. पण त्याच्यात काय आलेलं असतं? पीठ आलेलं असतं का नाही? ते पीठ काढून टाका बरं, भाकर राहीन का? राहत नाही. म्हणून पीठ हे भाकरीचं उपादान कारण आहे. भाकरीत त्याचा प्रवेश आहे आणि पीठ काढलं की भाकर राहतच नाही, म्हणून पीठ हे उपादान कारण आहे. स्वयंपाकी उपादान कारण नाही, निमित्त कारण आहे. तवा निमित्त कारण आहे, उलटणं निमित्त कारण आहे, पीठ उपादान कारण आहे. समजलं का? तसं सर्पाचं उपादान कारण कोण आहे? कोण आहे? अविद्या, अज्ञान. कोणता अज्ञान? रज्जू पै चैतन्य आश्रित असणारं अज्ञान हे सर्पाचं उपादान कारण आहे. म्हणजे त्या सर्पात अविद्या घुसलेली आहे आणि त्या अविद्या काढली की सर्प राहतच नाही. आणि सर्पज्ञानाला उपादान कारण कोण आहे? साक्षी चैतन्य आश्रित असणारी अविद्या. साक्षी चैतन्य आश्रित अविद्याचा प्रवेश त्या ज्ञानात आहे आणि ती अविद्या काढली की ते सर्पज्ञान राहतच नाही. कळलं का? ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्य राहत नाही त्याला उपादान कारण म्हणत असतात. जसं घटाला दंड, चक्र, कुलाल. चक्र म्हणजे चाक, कुलाल म्हणजे कुंभार, मृत्तिका म्हणजे माती, ही सगळी कारणं आहेत. पण त्यात मृत्तिकेचा घटात प्रवेश असून मृत्तिके वाचून घट राहत नाही, म्हणून मृत्तिका घटाचं उपादान कारण आहे. दंड, चक्र, कुलाल ही घटाच्या उत्पत्तीला कारण आहेत, म्हणून ती निमित्त कारण आहेत. असो, जशी रज्जूपही चैतन्य आश्रित अविद्येपासून, ऐका, रज्जूपही चैतन्य, त्या चैतन्याच्या आश्रित असणारी अविद्या, त्या विद्येपासून सर्पाची आणि वचनी उत्पत्ती सांगितली होती. त्याचप्रमाणे साक्षी चैतन्य आश्रित अविद्येपासून सर्पज्ञान आणि वचनी उत्पन्न होतं. हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला दिलं. तू विचारलं होतं ना सर्पज्ञान कसं होतं ते. साक्षी चैतन्य आश्रित अविद्येचा परिणाम सर्प होतं, हे तुला अनिवचनीय सर्पज्ञान उत्पन्न होतं, असं मी तुझ्या प्रश्नाचं काय दिलं? उत्तर दिलं. याप्रमाणे सर्पाची व त्याच्या ज्ञानाची अनिर्वचनीय उत्पत्ती मानल्याशिवाय
सर्पप्रतीतीची दुसऱ्या कोणत्याही प्रकाराने योग्य व्यवस्था लागत नाही. हे दुसऱ्या ख्यातीचा वारंवार विचार करून तू काय कर, निश्चित कर. ओम शांती शांती शांती. कुंडली